तर पुनश्च एकदा तुमचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. हां, एक एक दोन दोन टाळ्या वाजवायचं. दोन, एक दोन तीन. हां, आता 2च मिनिट, मी जास्त काही वेळ घेत नाही. तर सगळ्यांना कंटाळलेले आहेत मुलांची मानसिकता बघावी लागेल. तर सुरुवातीच्या दिवसापासून आल्यापासून आम्ही ज्या ज्या गोष्टीची कमतरता आहे, आमच्या परीनं जेवढं शक्य आहे, जेवढं करता येतं आहे, तर शाळेच्या नावापासून, खुर्च्यापासून, टेबलापासून, साबणापासून, नळ बसवण्यापासून, खड्डे मारण्यापासून, झाडं तोडण्यापासून, तर प्रत्येक गोष्टीत एकदम बारकाईनं मुलांची. हां, हॅलो, 2 मिनिट प्रतीक्षा. सुप्रिया 2 मिनिट. तर सगळ्या बाबतीत मुलांचं हात धुणं असेल, दात तपासणं असेल, दातं घासतो का नाही बघणं असेल, नखं आठवड्यातून काढतो का नाही हे बघणं असेल, एखादं अक्षर वेगळ्या पद्धतीने लिहितो का, इथंपर्यंतचं. आता सध्या 4 शिक्षक होतो, 1 शिक्षिका आपल्या वाघमारे मॅडम यांची बदली झालेली आहे. आम्ही सध्या 3च कार्यरत आहोत. आणि सर्वोदय सर आत्ताच जोशी सरांनी म्हटल्यासारखं जवळपास 40 दिवस SIRचं काम होतं. आणि ते काम एवढं भयंकर होतं, किचकट होतं. त्या कामानिमित्त जास्तीत जास्त त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि शेवटी शाळा संपल्यानंतर 4 वाजता, 4:15 वाजता, 4:30 वाजता जेवढं शक्य आहे त्यांना एक जादा तास घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. येत्या 2-3 महिन्यामध्ये शासनानं जाहीर केलेलं आहे, ते पोर्टल चालू केलेलं आहे. नवीन शिक्षक 1-2 महिन्यामध्ये, 2-3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. आणि एकदा नवीन शिक्षक आल्याच्या नंतर अजून चांगलं काम होईल. आम्ही 3घच आहोत, मग एवढे मुलं वेगवेगळ्या वर्गातले एकाच वर्गात कसं बसवतात, कसं काम घेतात, कसं शिकवतात, असा प्रश्न पडण्याचा असं प्रश्न पडण्याची जास्त शक्यता आहे. पण प्रत्येक मुलाची बुद्धिमत्ता वेगळी असते. प्रत्येकाला वेगवेगळं शिकवावं लागतं. जिथं संख्या जास्त असते, 500, 100, 200, 300, असं ज्याला समजलं, नाही समजलं तरी पुढे जातात, असं जास्त संख्या असणाऱ्या शाळेची अवस्था आहे. आपल्यामध्ये एखादी गोष्ट एकाला 2दा सांगितलं तर समजतंय, कोणाला 1दा सांगितलं तर समजतंय, कोणाला 3दा सांगावं लागतंय, कोणाला 4दा सांगावं लागतंय, कोणाला पुढच्या वर्गात पहिलीचा अभ्यास 2रीत गेल्यानंतर समजतं. या गोष्टीचा अभ्यास करून आम्ही प्रत्येकाकडं लक्ष देतो. आणि जेवढं शक्य आहे आल्यापासून टाइमपास न करता, 5-10 मिनिटसुद्धा वेळ वाया न घालता, जास्तीत जास्त आम्ही हे बाकीचं तर करतोच, पण गुणवत्ता ही महत्त्वाची आहे. आत्ताच सरपंच मॅडमने सांगितले की 2 खोल्यांची दुरुस्ती लवकरच करणार आहेत. आणि पेंटरलाही बोलवून घ्यायला सांगितलेले आहेत. पूर्ण कलरचं काम करायचं, जवळपास 2 लाखाचं एस्टिमेट आहे. दुरुस्ती झाली आणि आपल्या कलरचं काम वगैरे झालं की अजून आपल्या शाळेला चांगली गेटअप येईल. त्यानंतर आता जोशी सरांनी सांगितल्यासारखं आपणही काहीतरी करावं म्हणून आमच्याकडून, शिक्षकाकडूनच हे झाडं, जवळपास 7-7.5 हजारची झाडं काल नवीन नियुक्त अध्यक्ष आपले मारुती महाराज आणि परत देवा थांबलेले टोपी घालून आम्ही 4 गेलो होतो आणि ते झाडं आणलेले आहेत. तर बसकर पट्ट्यापासून खाली बसायची आवश्यकता भासू नये इथंपासून त्या काल सोलापूरला जाऊन ड्रेस कमी जास्ती लहान मोठे झालेले ड्रेससुद्धा बदलून आणलेले आहेत. आणि अशा पट्ट्या अशा पट्ट्यासुद्धा बसायला, आसन, प्राणायाम, ध्यानधारणा करायला अशा पट्ट्यासुद्धा 7-8 पट्ट्या आणायच्या आहेत. त्या स्वतःला मला आणता आल्या नाहीत, त्या मग ते ट्रान्सपोर्टनं पाठवून द्यावं लागेल म्हणल्यानंतर आलो तसंच. तर सगळ्याच बाबतीत कुठल्याही गोष्टीत म्हणजे एका बाजूने विकास न करता सर्वांग सुंदर, म्हणजे बौद्धिक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, सगळ्या बाजूंनी आम्ही मुलांचा विकास करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत. एखादा मुलगा दररोज सकाळी बिस्किट खात असेल आणि बिस्किट खाल्ल्यानंतर त्याची पचनशक्ती किंवा पोटाचे विकार जास्त होतात, तर अशाची माहिती पालकाकडून घेऊन त्याला मार्गदर्शन करणं, त्याला सांगणं, या गोष्टी चालू आहेत. घरी भेट देणं. मग हळूहळू बऱ्याच मुलींचे कमी झालेले आहेत, किंवा एक जण एक ग्लास चहा पितात. तर अशा ज्या सवयी आहेत, याही सवयी बदलण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत. आणि चांगलं वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असं वर्ष जावं लागतं चांगलं करण्यासाठी. वाईट मात्र झटक्यानं होतं. त्याच्यासाठी हळूहळू दिवसेंदिवस आपल्या शाळेची, मुलांची प्रगती होईल. आणि नवीन आलेले शिक्षक कसे का असेना आपल्या लेवलनी चालावं लागतं.
तर नवीन शिक्षक आल्यानंतर अजून जोमानं काम होईल. वृक्षारोपणाचा कार्यक्रम करायचा आहे. पाठीमागं खड्डे सगळे मारून घेतलेले आहेत. कालच झाडं आणलेले आहेत. पाठीमागं सेम झाडं लावायची, ऑक्सिजन प्लांट आहेत. गेटला पण लावायचं आहे. आणि गेटची दुरुस्तीसुद्धा, गेट व्यवस्थित बसत नव्हतं, गेटची दुरुस्ती लगेच आपले कोण दिले की अँगल वगैरे दिले, लगेच अँगल आणले त्यांच्या शेतातून आणि 8 दिवसामध्ये ते गेटचं सुद्धा काम करून घेतलेलं आहे. आणि तुमच्याकडून अजून काय अपेक्षा असतील, काय सांगायचं असेल, काय बोलायचं असेल तर बिनधास्त बोलायचं. आणि आमच्या परीनं जेवढं शक्य आहे तेवढं तर करतो. तरी अजून त्याच्यामध्ये काय दुरुस्ती करता आली तर परत आपलं चांगलंच आहे. म्हणजे मुलांचा विकास, मुलांची गुणवत्ता हीच खूप महत्त्वाची आहे. आता ह्यांना काय कळत नाही, 7वी 8वी 9वी 10वी पर्यंत काय कळत नाही. ज्यावेळेस मुलं 11वी 12वीला जातात मग त्यांना सगळं आठवतं आहे. पहिलीला काय शिकवले, दुसरीला काय शिकवले, कुठले शिक्षक काय शिकवत होते, शिकवले नाही, टाईमपास केले, हे आत्ता कळत नाही. आत्ता थोडंसं कामाला जास्त लावलं की आता त्रास वाटतं थोडंसं, पण नंतर मात्र ते सगळं लक्षात येतं. तर ते नंतर शिव्या द्यायला नको. मुलं मोठे झाल्यानंतर 17-18 वर्षाचे झाल्यानंतर शिक्षकांना शिव्या द्यायला नको, बोलायला नको. आताच काय बोलले तर बोलले म्हणून ह्या पद्धतीनं आम्ही काम करायला लागलो, करतो. आम्ही दुसरे कोण काय चांगलं म्हणतील ह्या पद्धतीनं आम्ही काम करत नाही. तर काम आपल्याला करायचं, चांगलं करायचं आहे, ह्या पद्धतीनं डोक्यात ठेवून आम्ही काम करतो. आणखी याच्यामध्ये काय दुरुस्ती करायची असेल, कोणाला काय बोलायचं असेल तर जरूर बोलावं, सुचवावं. तर मी प्रास्ताविकवर बरंच थोडंसं 2 मिनिटात 5 मिनिटात बोलायचं जास्त बोललो, त्याच्याबद्दल थोडंसं सहन केलात. तर पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांचे आणि दानशूर व्यक्तींचे, सर्व गावकऱ्यांचे पुनश्च एकदा शाळेच्या वतीनं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.